म्हणजे सावडण्याचा येतो की आता बरेच जण म्हणताय की बाबा समजा शुक्रवारी गेले शनिवारी सावडायचं नाही, तर ह्या मागे काही कारण आहे का की तसं शास्त्र सांगतं का की शनिवारी सावडण्याचं नाही? हे बघा, तर मी जसं म्हणलं की अंत्येष्टी आणि वैदिक आपलं विवाह हां याच्यामध्ये काय सांगितलं तर लौकिकाला महत्त्व द्यायला सांगितलेलं आहे. शास्त्रात असं कुठे उल्लेख नाहीये की शनिवारी हे नाही केलं पाहिजे किंवा हां. याच्या दिवशी हे नाही केलं पाहिजे. परंतु जी चालत आलेली पद्धत आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी त्या पद्धती पाळल्या जातात. अर्थात अस्थिसंचयन श्राद्ध हे 3 किंवा 4 दिवसांनी करायला सांगितलंय. हां. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी करण्याची पण पद्धत आहे, ज्याला आपण सावडण्याचा विधी म्हणतो. म्हणजे अस्थि संशय हा त्याला शास्त्र अस्थिसंचयन, अस्थिसंचयन अस्थि गोळा करण्याचं श्राद्ध. संचयन, ओके. हे प्रत्येक ठिकाणी श्राद्ध सांगितले. घरातून निघाल्यापासून श्राद्ध हां. सांगितले. म्हणजे सुरुवातीला पाथेय श्राद्ध सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर अशी वेगवेगळे श्राद्ध श्राद्ध सांगितलेले आहेत. तसं अस्थिसंचयन श्राद्ध जे आहे ते विशेष करून जे आहे ते अस्थि गोळा करण्याचं किंवा ज्याला आपण सावडण्याचा विधी म्हणतो त्याच्यासाठी मग सांगितलं. त्याला तिसरा दिवस आला तरी काही हरकत नाही तसं? तिसरा मी जसं म्हणलं की प्रत्येक गावाची पद्धत पद्धत असते. असते, काही ठिकाणी बरोबर. दुसऱ्या दिवशी सावडण्याची पद्धत आहे, काही ठिकाणी तिसऱ्या दिवशी, काही ठिकाणी चौथ्या दिवसाची. दिवशी. त्या गावाच्या पद्धतीनुसार म्हणजे शास्त्र असं काही लौकिकाप्रमाणे सांगत नाही, अमावस्या जरी आली तर तुम्ही सावडू शकता ते. सावडायला मी ते जसं तुम्हाला म्हणलं की सावडायसाठी कुठेही असं लिहिलेलं नाही की अमावस्याला सावडू नये, शनिवारी सावडू नये, असं कुठेही शास्त्रात उल्लेख नाही. फक्त हे आहे की जे लौकिक चालत आलेलं आहे त्याच्यानुसार ते पाळावं किंवा पाळलं पाहिजे. बाकी असं कुठे त्याचा उल्लेख नाही. तुम्हाला तिसऱ्या दिवशी सावडायचं आणि तिसऱ्या दिवशी शनिवार असेल तर तुम्ही सावडू शकता. म्हणजे याचा अर्थ आपण बघा शास्त्रामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की तुम्ही शनिवारला तर सावडू नका किंवा अमावस्याला सावडू नका. तर ह्या अशा लोक परंपरा पडलेल्या आहेत. हे कुठेतरी बदल झाला पाहिजे, कारण की त्यासाठी विनाकारण त्या घरामध्ये वादावाद किंवा मग ह्याचा सल्ला त्याचा सल्ला असं ऐकण्यामध्ये येतं. तर असं शास्त्र कुठेही नाही की बाबा तुम्ही शनिवारला सावडू नका किंवा अमावस्या आली, तसा काही कुठेही उल्लेख नाहीये. एकच गोष्ट याच्यात ऍड करेन मी की लौकिकाला महत्व दिलं पाहिजे. त्याच्यामुळं जे काही घरामधील थोरं मोठे असतील त्यांच्या सल्ल्यानं तुम्ही शनिवार असेल अलीकडे घ्यायचंय पलीकडे घ्यायचंय तर ते तुम्ही सावडण्याचा विधी जो आहे तो मागे पुढे करू शकता. आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न गुरुजी, की शास्त्र असं ऐकून आले की तेरडी पुढे गेली पाहिजे किंवा जे शेवट चाललंय आणि आपण आधी काही काही ठिकाणी आधीच स्मशानभूमीत जाऊन बसतात, त्याबद्दल काय शास्त्र सांगतं? नाही, जनरली काय आहे ना की ही जी आहे ना ही शेवटची यात्रा आहे. शेवटची यात्रा आहे. अर्थात आपण प्रेताच्या मागे चाललो पाहिजे याच्या पाठीमागचं कारण असं आहे. म्हणजे बघा आता खूप बदल झाले. आपण ज्याला म्हणतो की काही काळ बदलला आहे आणि काळानुसार काही गोष्टी बदलत गेल्या आहेत. अर्थात आपण त्याला मान्यताही दिली, आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण प्रेताच्या मागे चाललं पाहिजे याच्या पाठीमागचा खरा अर्थ हा आहे की पूर्वी काय व्हायचं की ज्याला आपण भूत प्रेत पिशाच किंवा अशा काही शक्ती आहेत की ज्याला अघोरी शक्ती म्हणतो आपण, तर अशा शक्ती प्रेत चोरून नेण्याचा, प्रेत हारता म्हणतात त्याला. आणि शास्त्रामध्ये प्रेत हारत्याला पण पिंड द्यायला सांगितलंय. तर तो का तर प्रेत चोरून घेऊन जाण्याची पद्धत पूर्वी होती. मग त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने विनियोग केला जात असे. पण तर ते तसं होऊ नये म्हणून जनरली प्रेताच्या पाठीमागं चाललं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा तुम्ही हे प्रेत घेऊन जात असताना तेव्हा त्याच्याबरोबर प्रेत सखा असतो, प्रेत हरता असतो, यमाचे दूत असतात असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून मग त्या अर्थानं आपण मागे असलं पाहिजे, प्रेताच्या मागे असलं पाहिजे. एक त्याचा तो मात्र जो आपण अग्नी देणारा जो म्हणतो किंवा ज्याच्या हातामध्ये पुढे मडकं शिकाळी ज्याला म्हणतात, तर ते मात्र तो पुढं असला पाहिजे. त्यानं अग्नी घेऊन पुढे चाललं पाहिजे असं शास्त्र आहे. आणि जी शिदोरी देतात जाताना, भात बाहेर शिजवतात घराच्या बाहेर, तर ती शिदोरी पायापाशी ठेवायची का तसं काय शास्त्र आहे? त्याचं लौकिकाप्रमाणे शास्त्र. कारण जनरली काय केलं जातं की वडिलांच्या उशाशी द्यावं असं म्हणतात, आईच्या पदरापाशी द्यावं असं म्हणतात, काही ठिकाणी पायापाशी बांधलं जातं. अर्थात ते लोकपरंपरेनुसार खऱ्या अर्थानं त्याचा फार काही कुठे शास्त्रात उल्लेख सापडत नाही. कारण तुम्ही शिदोरी तुम्ही इथून काहीच घेऊन पुढे जाऊ शकत. बरोबर आहे. पुण्य आणि पाप हे सोडलं तर याच्या पुढे आपण काही नाही. त्यामुळे शिदोरी इथून नेली काय नाही नेली काय त्यानं काही फरक पडत नाही. अर्थात माझा असा अंदाज आहे की जसं मी म्हणलं की तुम्हाला रस्त्यात काही पिंड द्यायला सांगितलेले आहेत,
तर ते ती पिंडच्या ऐवजी म्हणजे जिथे काही लोप पावलेल्या परंपरा आहेत हा. तर कदाचित त्या पिंडामुळे शिदोरी देण्याचा प्रघात जर पडला असेल तर सांगता येणार नाही. पण ही रस्त्यामध्ये ज्या पिंड ही परंपरा कोणती म्हणजे शास्त्र काय सांगतं? मी जसं म्हणलं की रस्त्यात घरातून निघाल्यापासून श्राद्ध सांगितलेलं हा. आहे, तर ते पाथेय श्राद्ध आहे. जेव्हा आपण विसावा म्हणतो तिथेही 2 पिंड द्यायला सांगितले. तिथे श्यामा आणि शबला नावाचे 2 यमाचे कुत्रे आहेत असं सांगितले, आणि त्या कुत्र्यांसाठी श्वानांसाठी ते तिथे पिंडदान करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर तिथे आपण जेव्हा घेऊन जातो प्रेत तिथे पिंडदान सांगितले. असं वेगवेगळ्या पद्धतीनं रस्त्यामध्ये जे आहे त्याचं ते पिंडदान सांगितलेलं आहे. आणि मग आता काय झाले की जनरली बऱ्याचशा ठिकाणी या गोष्टी आता लोप पावतात. अगदी ब्राह्मण समाजामध्ये पण बऱ्याच ठिकाणी या पिंडदान जे आपण म्हणतो ते होताना दिसत नाही. कदाचित त्याच्यामुळे हे जे आपण म्हणतो की शिदोरी देण्याची पद्धत तर ती की बाबा रस्त्यामध्ये ज्याचा जो शेर आहे तो त्याला तो मिळावा अशा उद्देशानं ते चालू केलं असेल असा एक अंदाज मांडण्यात येतो. आता